नमस्कार, शुभांगी रणदिवे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। खूप दिवस झाला मी व्हिडिओ बनवलेला नाहीये आणि मला बरेच जण विचारत पण होते मुली की ताई तू केसांना काय लावते, तुझे केस खूप लॉंग आहेत आणि छान आहे, सिल्की शायनी। म्हणून आज मी डायरेक्ट शेतातून बोलते तुमच्या सोबत। हे आवळ्याचं झाड आहे, मी आवळे तोडून घेतलेले आहेत, आता मी ते केसांना लावणार आहे। बघितलं कसं जेवायला बसलेत, गावाला हीच मजा असते, असं निसर्ग रम्य वातावरणात झाडाखाली जेवायची मजा खरंच वेगळी असते, भारी। आता मी पण आहे ना, मी पण आईला सांगते जेवण म्हणून आम्ही जेवायला आहे ना इकडे झाडाखाली येतो, चालेल नाही? चला चला चला, झोपले मस्त झाडाला झोका करून, झाडाला हलवताना घे जू 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 जू, किती मजा आहे बाळाची। इकडे बघ, इकडे बघ, ऊंची मत देख, बटरफ्लाई दो ना मुझे, देते क्या? मेरे पास भी है, देखो देखो मेरे पास भी है, अच्छा है ना? ये दे क्या तेरे को, परवड़ा का नहीं मेरे को, ये तेरे पास ही रहने दो। आवळा हा केसांना किती उपयुक्त असतो तुम्हालाही माहिती आणि सगळ्यांना माहिती। तर आपण जे तेल बनवणार आहे त्याच्यात आवळे आपण इन्क्लूड करणार आहे। तर आपण छोटे छोटे आता आवळे घेतलेत, आता आपण कढीपत्ता घ्यायला जाऊया, चला। जे इथं शेतात कामाला आले त्यांनी बघा ना किती छान झोका बनवलाय त्यांच्या बाळासाठी, सावली पण बनवली आहे टॉवेलची। इथे ते कांदा खुरपायला आलेत आमचा, आणि आई तिकडे, आणि आता आपण कढीपत्ता घ्यायला जाऊया। माझी मावशी जी माझ्या आई सारखी आहे, मी तिला आईच बोलते, ती पण मला मदत करते कढीपत्ता तोडायला, आणि माझ्या व्हिडिओ मध्ये पण असते गजाबाई म्हणून, नाही का, जयाबाईची मैत्रीण खास, हीच ती। चला आता आपण कढीपत्ता तोडूया, आणि अजून काय काय लागतंय तेल बनवण्यासाठी तेही मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण आवळा घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे, आता आपण कोरपड घेऊया। चला आता आपण घरी जाऊया। हे तुम्ही झाड बघताय ना, ते माझ्या आवडतीचं झाड आहे खूप, मी त्याचा खाली व्हिडिओ पण बनवत असते, आणि किती छान आहे ना, असं ते सैराट पिक्चर मध्ये नाही का एक होतं तसं, किती मस्त वाटतं इथं। तर माहिती आता उन्हाळा स्टार्ट, कडक उन्हाळा होणार आहे, तर लिंबू पण महाग होणार आहे, तर आमच्या लिंबुनीला पण लिंबू यायला सुरुवात झालेली आहे, आणि आम्हाला आता महाग लिंबू घ्यायची गरज नाही लागणार, कारण आमच्या घरीच लिंबू आहे। चला, आणि हेअर ऑइल बनवण्यासाठी मेन म्हणजे आपल्याला जास्वंदीची फुलं लागणार आहेत, आपण ती घेऊयात। इथे पानं पण घेऊयात आपण 4-5 जास्वंदीची पानं। हे बघा एवढं घेतलेलं आहे, आणि आपले ते बाकी जाता आपण अजून काय काय लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मी जरा पारुशी दिसत असेल, पण मी पारुशीच आहे, मी आंघोळ नाही केली रात्री, काल शूट होतं, लेट झालं झोपायला आणि आज उठायला लेट झालं, त्याच्यामुळे जरा पारुशी दिसत असेल, पण तुम्हाला दाखवायचं तेल वगैरे लावून हेअर वॉश करून, त्याच्यामुळे मी आज लेट आंघोळ करणार आहे। शूट होतं, हे बघा सिंदूर पण दिसते तुम्हाला, मी जिजामाताचा लुक केलेला त्याच्यामुळे ते दिसतंय तसं। चला मग, तर आपण हेअर ऑइल बनवण्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे। तर हे आहे कलोंजी, त्याच्यानंतर आवळे आपण चिरून घेतलेले आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता, कोरपड, मेथी दाणे, जास्वंदीची फुलं आणि पानं आणि तेल। आता तुम्ही बरेच बघत असाल की एवढ्या ह्याच्यात तेल बनवलं जातं, तर मी ऍडिशन मी हा पावडर यूज करत असते तेल बनवण्यासाठी। शिकेकाई पावडर आहे, त्याच्यानंतर रिठा चूर्ण म्हणून भेटतं। आवळा जर तुम्हाला आवळा नसेल भेटत कुठं तर आवळा चूर्णही तुम्ही यूज करू शकता। प्राइस फक्त त्याची 35 रुपये, किराणा दुकानात भेटून जाईल। त्याच्यानंतर हे आहे भृंगराज चूर्ण, आणि हे ब्राह्मी चूर्ण, हे सगळं यूज करून आपण तेल बनवणार आहे। चला मग बघूया कसं होते, चला। फुलांना आणि कढीपत्ता यांना धुवून घ्यायचं,
सगळं आणि त्याच्यानंतर थोडंसं सुकवायचं. डायरेक्ट तेलमध्ये टाकायचं नाही, नाही तर उडल आणि भाजाल. मी पैसे देणार नाही म्हणून डॉक्टरचे. कोरपड पण धुवून घ्यायचे, धूळ वगैरे असते आणि कट करायचे. मग त्याचे छोटे छोटे पीसेस असे. कोरपडचे पण आपण छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि ही साल तशीच ठेवायची, नाहीतर आपल्या गरज घेतात. साल पण तशीच ठेवायची, एकदम छोटे छोटे पीसेस करायचे. आता मी माझं आवडतीचं काम करते, आग लावायचं. आणि हा जो सुकवलेला आहे, धुवून सुकवले पानं फुलं वगैरे, तर आपण आता ते सगळं एक 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 करून त्यात टाकूया. पहिलं तेल टाकायचे. अजून एक तेल बॉटल टाकणार आहे मी. ही एक बॉटल आणि ही एक बॉटल आपण टाकूया. पहिलं तेल जास्त नाही उकळायचं, हे टाकायचं त्यात सगळं, नाहीतर अंगावर उडत. जास्वंदीची पानं टाकूया, फुलं. त्यानंतर आवळ्या टाकून घेऊया. त्याच्यानंतर ॲलोवेरा टाकूया. मेथी दाणे टाकायचे तेलामध्ये. त्याच्यानंतर कलौंजी टाकायचे. मी तुम्हाला त्या पावडर दाखवलेल्या मगाशी, त्या थोड्या थोड्या वाटीत ऍड केलेल्या आहेत. ही पण ह्याच्यात ऍड केली भृंगराजची. त्याच्यानंतर हे ऍड करायचं आणि त्याच्यानंतर थोडस हलवायचं. पावडर टाकूया आणि त्याच्यानंतर हळूच हलवायचं असं. आणि हे फक्त 10 मिनिटच त्यात उकळू द्यायचे. त्याच्यानंतर आपलं ऑइल रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता सगळ्याचा अर्क याच्यात तेलामध्ये उतरलेला आहे. असा अर्क त्याच्यात सगळं उतरू द्यायचा आहे. 10 मिनिटं झालंय, मस्त तेल उकळलेलं आहे. त्याच्यानंतर एकदम थंड करणार आहे आपण. त्याच्यानंतर बॉटल असेल त्याच्यात भरून घ्यायचंय आणि नंतर केसांना लावायचं. ते पण लावताना पण मी दाखवणार आहे तुम्हाला. आता आपण थंड करून घेऊया, गॅस बंद करूया. असं पूर्ण तेल निथळून घ्यायचंय आणि तुम्ही बघू शकता यात तेल सगळं झालेलं आहे आणि खाली असं पावडर सारखं असं खाली थर जमलेलं आहे. तर आपण ते बॉटल मध्ये भरताना फडक्याने म्हणजे रुमाल घ्यायचा आणि त्यात तेल ओतून वस्त्र काळ करायचा. म्हणजे त्याने पावडर वगैरे येत नाही आणि केस असे जाड वगैरे हे होत नाही, खराब होत नाही. म्हणून गाळून घेणार आहे आपण कापडाने. एवढे मोठे केस सांभाळणं खरंच खूप अवघड असतं आणि त्याच्यासाठी खूप काळजी घ्यायला लागते. एक माझे सारखे शूट वगैरे असतात, ते क्रिम्पिंग कर्ल्स वगैरे आहे बघा, तुम्ही बघू शकता. शूटच्या वेळी पण असं कुंकू वगैरे लावावं लागतं, त्याचे पण साईड इफेक्ट असतात. असं बरंचसं हे मला त्याच्यासाठी काळजी घ्यावी लागते. हे हेअर ऑइल बेस्ट आहे. आता आपण ते कापूस घेऊन ते आपल्या रूट्सला लावूया. फक्त रूट्सला लावायचं, इकडे नाही लावलं तरी चालेल. ताई ज्या पद्धतीने तेल लावत आहे रूट्सला, मुळांच्या केसांच्या रूट्सला ताई ज्या पद्धतीने तेल लावत आहे त्या पद्धतीने तुम्ही लावा. खरंच हे ऑइल पण वेस्ट जात नाही आणि केसांच्या मुळांशी तेल जातं, ते एक बेस्ट राहतं. तर तुम्ही अशी पद्धत नक्की ट्राय करा. आणि थोडंसं असं मसाज पण करू शकता तुम्ही. इथं माझा भोवरा आहे, इथं नाही केस पडत आणि खूप छान रिझल्ट येतो. असंही करू शकता तुम्ही मसाज वगैरे. आणि तुम्ही 2 तास केस धुवायच्या अगोदर 2 तास ठेवू शकता किंवा तुम्ही रात्री तेल लावून सकाळीही वॉश करू शकता.